पप्पाची परी बघा कशी पळती गाडी घेऊन. देऊ का परीला पाड. तर नमस्कार मित्रांनो, आज जायचं आहे आपल्याला MT-50 म्हणजे आपली बेबीचं एक्झॉस्ट चेंज करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे. बघू माझ्या मनात भरपूर एक्झॉस्ट म्हणजे मला आवाजाशी काही घ्यान नाही, फक्त दिसायला एकदम लुक कडक दिसला पाहिजे. आणि आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला, कारण की जालन्यामध्ये मी बघितलं विचारपूस करून इथं काही भेटणार नाही. मग आता जायचं आहे संभाजीनगरला, तिथं जाऊन बघू कसे काय. भरपूर खर्च येणार आहे, पण काय नाही, आपला गाडीत जीव आहे, तिच्यासाठी सगळं काही आहे, म्हणून त्याच्यावरतीच खर्च करायचा. तर हे बघा आपलं एक्झॉस्ट आहे, सध्या जे सायलेन्सर बोलून चालू आपण आपल्या भाषेमध्ये, तर आपल्याला सायलेन्सर चेंज करायचं आहे. तर हे पूर्ण चेंज होणार आणि हा बेंड पाईप आहे तो पण चेंज होणार. गाडीचा लुक एकदम खतरनाक होणार आहे. 2 पाईप आहे, सिंगल पाईप आहे, त्याच्यामध्ये 2 पाईप असते, आवाज थोडा बेटर येतो. बघू थोडं ॲव्हरेज वगैरे कमी होतं त्याचं गाडीचं, पण तरी आपण चेंज करणार आहे, कारण की ॲव्हरेजला थोडंफार टक्कर देऊ आणि गाडीचा लुक बेटर करू. गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे, पेट्रोल पण टाकून घ्यावं लागेल आपल्याला. तर चला. वेट एकदम झालेलं आहे आपल्या चेहऱ्यावरती, कारण की कॅमेरा लावलेला आहे गोप्रो, त्याचं भरपूर वेट असतं. आणि अशा ट्रॉफिकमध्ये गाडी आणायला माझ्या म्हणजे एकच नंबर येते, कारण की अशी कटती ना ती गाडी खतरनाक. त्यामुळं बेबी चॉईस करायचा हा अंदाज होता, माझी आवड होती की MT घ्यावं आपण. बाकी गाड्या दुसऱ्या भरपूर होत्या, KTM ड्यूक होत्या, ते पण काढते, पण मग बजेट नव्हतं तितकं. आणि NS 200 घ्यायची होती, पण तिच्यामध्ये मजा नाही इतकी, नाही का. ही 150, बट फील म्हणजे फील आहे, प्रॉपर फील, नाही का भाई. डायरेक्ट मन खुश होतं गाडी आणताना. ओ भाई कुछ तो गडबड आहे भाई, ॲक्सिडेंट लागतंय. नाही यार, बोर्ड लावणं चालले तिथं, नाही रस्त्याचं काम चालू आहे. बरं तरी चांगलं आहे, कारण की अशा गड्ड्या गुड्ड्यामुळे आमचे स्पोर्ट बायकर पडतात. हे बघा असे जागेच वरती झालेलं आहे कुठं ना कुठं तरी, तर त्याने ॲक्सिडेंट होतात, गाडी डायरेक्ट कुचकती पडून, नाही का. मी पण भरपूर त्याच ठिकाणी पडायला आलेलो आहे मी, नाही का. आणि दिसत नाही, ब्लॅक रोड आहे ना, तर ते लेवल वाटतं, पण त्याच्यातून गाडी गेली डायरेक्ट डिसबॅलन्स होऊन जातो पूर्ण. आयो आला परत पाऊस आला. पावसाळ्यात तेच विषय भाई. मौसम बघा किती खतरनाक या, एक नंबर मौसम आहे भाई, विशेष नाही, नाही का. पप्पाची परी बघा कशी पळती गाडी घेऊन. आयो भाग परी भाग. देऊ का परीला पाड. तर रस्ता फायनली मिळलेला आहे. चलो, काय प्राईज लावते सायलेन्सरची, एक्झॉस्टची, बेंड पाईपची बघू. आवडलं तर घेऊ, नाहीतर मग नाही का. कारण की मर्जी आपली आहे, हम हमारी मर्जी के मालक है भैया, समजे क्या तुम. ते पोरग बघा कारीतलं दिसतंय का नाही तुम्हाला, 4 व्हीलर मधलं बघतंय का असं. तर जवळपास जवळ आलेलो आहे आपण. इथनं काय 1-2 किलोमीटरच आहेत ते. परत एकदा मोबाईल चेक करून बघून घ्यावं लागेल कसं आहे काय. तर सिटीमध्ये मी नॉर्मल स्पीडवरतीच गाडी ठेवतो, कारण की कोणी भस्कन येतं तर रिकामी लफडे व्हायची, नाही का. बस लागला परत इथं टोल, एकदा चेक करून घेऊ टोल उघडेपर्यंत आपण, नाही का. इधरच आहे आसपास कुठंतरी. चला बघूया आता. इथनं 8 टाकून सनी वरती जावं लागेल आपल्याला, नाही का. तर आलेलो आहे बघा आपण शॉपमध्ये. खतरनाक शॉप आहे. बरं झालं भेटली लोकेशन. बहुतेक इथं ऑल हे आहेत. मग सर हाँ वो लाइव देखा था ना आपका, बार बार मोबाइल निकालना पड़ा। नहीं हेडफोन लगाया ना मैंने।
मिल जाएगा ना इसका एग्जॉस्ट वगैरे? हाँ सब चीज़ है अपने पास। चलो. तर हे असं काही शॉप आहे बघा. इथं बहुतेक सगळं काही सामान तर भेटूनच जाईल आपल्याला जे जे हवं आहे. आणि एक्झॉस्टर सगळेच अवेलेबल इथं. हे बघू शकता तुम्ही. ॲक्रोफॉबिक वगैरे ऑल सगळं काही भेटून जाईल इथं. जे आपल्याला हवं आहे ते पण भेटल. ये देखो ये है 1700 रुपये का, 2600 रुपये का, और ये 2999 का है, हां. और ये आएगा 5200 रुपये का पोस्ट रेटिंग का, और ये 8000 रुपये का आसपास है। 8000. आता तुम्हाला सगळ्या सायलेन्सरचा आवाज ऐकू घालतो. मग तेसाठी आपण हे सायलेन्सर वगैरे खोलणं चालू होतं. सर खोलत होते ते आपले. आणि शॉप बघू शकतो तुम्ही. एक नंबर शॉप आहे नाही का. सगळ्या गोष्टी भेटते इथं बाईक रिलेटेड. कोणत्याही स्पोर्ट बाईक असेल तर सगळं सामान वगैरे तिथं भेटून जातं तुम्हाला. व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईलच मी. हे बघा असं काय बेंड पाईप वगैरे खोलून टाकला आपल्या गाडीचा. कशी दिसते गाडी एकदम उघडी. तर आता तुम्हाला गाडीचा आवाज ऐकू घालतो नाही का. आणि आपल्याला आवडलेले इतके एक्झॉस्ट याच्यामधनंच आपण कोणत्या तरी जेचा साऊंड आपल्याला व्यवस्थित वाटेल ते घेऊन टाकू. हे 1700 पासून ते 5,000-8,500 हजारापर्यंत आहे. सॉरी सगळे काय आहे तिथं आत पण भरपूर आहे. पण ते जास्त ते एक्सपेन्सिव्ह आहेत आणि आपल्याला त्याची एवढी काही गरज नाही. तर आवाज ऐकूया आता आपण. तर दुसरं लावलं बघा आता. कसा आवाज येतो बघूया आता. बघू हे जर बेटर वाटलं तर हे घेऊ, नाहीतर मग ते घेऊन टाकू नाही का. तर तिथनं सगळं सामान घेऊन डायरेक्टली घरी आलो. कारण की ब्लॉक थोडा लंबा झाला असता. बघा इतकं सामान घेतलेलं आहे मी. बेंड पाईप वगैरे, सायलेन्सर वगैरे, वायझर वगैरे घेतलं. भरपूर खरेदी झाली आपली 10-11 हजारापर्यंत. तर आता तुम्हाला सगळं फिटिंग करतो. गोप्रोचं किट आहे बघा. ही गोप्रो गाडीवरती फिट करण्यासाठी हे बेंड पाईप वगैरे आपला. हे एक्झॉस्टचा आवाज कमी करण्यासाठी आहे. कारण की एवढा आवाज मानल्यावरती पोलीसवाले धरून घेतील आपल्याला. आणि हा आपला एक्झॉस्ट आहे. एकच नंबर आवाज आहे. तुम्हाला आवाज नंतर तो ऐकू घालतो तुम्हाला. तर चला आता बसवणं वगैरे मी फिटिंग करतो. आपल्याला हा पाईप खोलायचा, सायलेन्सर खोलायचा आणि बसून द्यायचं, वायझर वगैरे लावायचं. जे आपण गोप्रोचं माउंटर आणलं होतं ते असं काय माउंट आणलेलं ते असं काय जुडतं इथं. आणि इथं आपण गोप्रो बसून सध्या मागचा व्ह्यू घेऊ शकतो गाडीवरचा. असं काय व्ह्यू येईल याचा. आणि ॲडजस्ट पण होतं आहे. असं पण करू शकतो आपण एकदम मस्त व्यवस्थित मध्ये. तर नंतर टेन्शन नाही आपल्याला गाडीवरती नाही का जायला वगैरे. 2 नंबर हे बसवायचं आहे आपल्याला. हे काय बोलते त्याला हेड वायझर का काहीतरी आहे हे बसवायचं आहे. इथं बसतं ते असं एकदम भारी गाडी दिसते त्यानं. बघा हे वायझर असं काय दिसतंय. त्याने गाडीचा लुक वाढतो आणि थोडंफार वारं पण ताडतं समजा. आणि मीटर वगैरे सेफ राहतं आपलं जे मीटर आहे का हे. नाहीतर त्याच्यावरती थोडं हलतं ते स्टंट वगैरे करताना. तर मित्रांनो हे सायलेन्सर काढून टाकलं गाडीचं. पूर्ण गाडी मोकळी दिसते. आणि हे इथं आहे ना हे आपल्याला सेन्सर असं लावून द्यायचं आहे याच्यामध्ये. BS6 आहे. तर हे सेन्सर इथं कनेक्ट होतं आणि ते कनेक्ट झाल्याच नंतर ते काहीतरी आहे सिस्टम तसं चालू होत नाही विदाऊट सेन्सर. तर चला सगळं जोडतो, सायलेन्सर लावतो आणि तुम्हाला आवाज दाखवतो. तर व्हिडिओ आवडतोय ना? आवडलंच कोणी शेवटी आकाश वाळके. तर बघा पूर्ण फिटिंग झालेली एक्झॉस्टची. आणि हे स्प्रिंगचा थोडा प्रॉब्लेम झाला, लूज राहते. काहीतरी करावं लागेल त्याला. बघू दुसरे स्प्रिंग जर भेटले तर ते टाकून देऊ. त्याच्यानंतर लोक असं काय दिसतोय गाडीचा पूर्ण मागणं पूर्ण मोकळी झालेली आहे. आणि आवाज एकदा ऐकू घालतो तुम्हाला. थोडं बैल वगैरे साईडला ते गेलेच नंतर चाली केलेच लाऊड सुरू होतो. हे बघा आवाज. तर असा काय आवाज आहे एकदम कडक. फाईन पाडणार आता. पण रेग्युलर नाही यूज करायचं. याच्यानंतर आपण सॉफ्ट आवाजवालं पण आणू लवकरच. तर चला आता त्याची राहिलेली फिटिंग करतो मी. तर मित्रांनो व्यवस्थित रोडावरती गाडी आणलेली मी. हे बघू शकता आपली बेबी इकडं. तर आता तो मला आहे ना थोडा मी तिचा आवाज वगैरे इकडं व्यवस्थित मध्ये ऐकू घालतो. तर पहिली तर न्यूट्रल करून घ्यावं लागलं आपल्याला.
हां बघा केली चालू आता. तर बघा आवाज ऐकत नाही असं काय आवाज आहे आपल्या बेबीचा एकदम कडक भाई विषय येत नाही डायरेक्ट काय आवाज देऊ राहिले ती. भाई ऑसम भाई विषय येत नाही डायरेक्ट हाड. फायनली गाडीचा लुक पण थोडा बेटर झालाय. आता एक विली मारून बघतो मी कशी वाटते. तर विली मारायची आता एक फायनली या एक्झॉस्टवरती. तर चला रेडी.